ते गेले सर खाली, अक्षरशः घाम निघाला. मी पण अंडा बिर्याणी वाह वा. तुझं कुठं आहे? चलो जी चलो. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची आपली सुरुवात झाली आहे. आता वातावरण कसं होतं माहिती का, सनलाईट तर आहे पण मध्ये सनलाईट येते, मध्ये ढग येतात, ढगाळ वातावरण होतं. तर आता निघून चाललोय कुठे, कराटेचा ड्रेस वगैरे घातला. आज कसं आहे, आज पण क्लास ठेवला असता. काल आणि परवा 2 दिवस शूट झालं वेडिंगचं आपलं, ते आटपलं. काल रात्री जवळपास किती 12 वाजले येईपर्यंत. आणि आज आहे ना आपला कराटेचा कुबोडोचा कॅम्पची म्हणजे कुबोडची ट्रेनिंग चालू आहे. नवीन गेम आलाय कुबोडो म्हणून. तर ती काल पण होती, आज पण आहे. तर आता मी चाललोय. आता किती वेळ थांबतो मी माहित नाही. दिवस आता 2 तास थांबतोय का संध्याकाळपर्यंत ट्रेनिंग आहे, बघूया आता. कारण माझ्याकडे श्रवण येतोय, अर्णव आणि श्रवण ते 2 जण होते काल. ते 2 जण त्यांना मला पालकांना सोडा. आता अर्णव बोलते मला काका सोडतो, जा तू. श्रवण माझ्यासोबत येतोय. मग आम्ही 2 जण जातोय. जाऊ. आता मी किती वेळ थांबतोय मला नाही माहिती, त्याच्यावर डिपेंड आहे. आणि तिकडे कुबोडे सगळे आपले परमजी सर पण आलेत, त्याच्यामुळे तिकडची सगळी ट्रेनिंग वगैरे काय असेल ते बघतोय. थांबतोय मी, प्रॅक्टिस करून नाही करतोय, मला माहित नाही काय. तर असं सगळं आहे. आता गाडी घेऊन तुला काय झालं, 220 मध्ये मी लास्ट पेट्रोल भरलेलं ते होतं, त्याच्यात त्या 3-4 फेऱ्या झाल्या तेवढ्याच. आणि नेमकं आपल्या इथं हा पेट्रोल पंप आहे ना, तिथलं पेट्रोल पण 3 दिवस मला बंद होतं. मेंटेनन्स चालू तर काय माहिती नाही. आता बोललो ते एनएसच घेऊन ते पेट्रोल आहे. समजा इथं नसेल तर गाडीत एकदम पेट्रोल कमी. मी काल हलवून बघितले, जमते परत घरी आलो मी. तुला आता बंद पडली तर परत रस्त्यात कोणाला तरी बोलवायला लागेल. त्यापेक्षा बोललो ती घेऊन जाऊ, नसेल तर त्या गाडीत पुढे टाकता येईल, असेल तर काय प्रश्नच नाही. चलो असं सगळं आहे. तर आजच्या दिवशी सुरुवात झाली. आता सगळं हे शेड्यूल आहे. आधीचा व्हिडिओ तर बघितला असेल, आंब्यांचं सगळं काढून आणलं हे ते. आता बघूया थोडेसे आहेत अजून असतील ते. आणि दुसरं एक सांगतो, व्हिडिओ सुरुवातीलाच की आपली ह्याची साऊथ इंडियाची जर कोणी सिरीज बघितली नसेल तर जाऊन बघा. आपली प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे नमस्कारम साऊथ इंडिया म्हणून, एकदा वॉच करा. मस्त ती आपली ट्रिप झाली. आता पावसाळा आहे तेव्हा पण आपल्या छोट्या मोठ्या ट्रिप इथल्या होतीलच. एक थोडासा प्लॅन होतोय की बोलू जवळच कुठून तरी जाऊन येऊन कंटाळा आला. आता 2-3 दिवस जरी कुठून जाऊन आलो ना तरी मजा वाटेल. बघू कसं होतंय, कारण सगळ्या गोष्टी बघून जायला लागतात. असं आहे, जसं होईल तसं तुम्हाला दाखवेन. आणि 220ला पण काहीतरी वेगळं करायचं प्लॅनिंग आहे डोक्यामध्ये, करूया. कारण कसं होतं, एकदा विचार येतो, दुसरा परत येतो, दुसरा बोलून नाही करू. आणि एकदा ते झालं ना की ते तसंच. कारण ते 2 गाड्या आहेत, त्या आठवण आहे आपली सुरुवातीच्या. आपल्या पुढचं नाही माहिती काय होईल ते, कोणी आठवण येते. चलो असो, निघूया. जस्ट आता आहे ना तिथं पोहोचलो. आता मेन काय विषय आहे माहिती आहे काय, अजून परमजी सर ना आलेत. ते तर सर मला थांब बोलते, आले का मला आवाज दे. सर गेले चेंजिंगला, बाकी पोरं आलीत, त्यांची तिकडं प्रॅक्टिस चालू आहे. बोलो थांब येऊ दे सगळ्यांना, जास्त नाहीत पण आहेत आपले. आता बघूया. तो बोलतोय जाम घेतला मी, आता बघू दे काय काय घेतात. मी तर नाही आलोय. अरे सर आलेत ना, सरांच्या स्वागताला बघा एवढं सगळ्यांना उभे केले तिकडून एंट्रीला. आणि तिकडे हार घेऊन आहे रोहन. रोहन फिरवते सरांची वाट बघता बघता दमून आले. आले सर गाडी आले. व्हाईट कलरची गाडी आहे ना. हा आले. कुठे स्वागताला माणूस, सगळेजण आहेत ना तुम्ही, सगळेजण यार व्हिडिओला उद्या. कुत्र दे चला ना. आता सकाळी वॉर्मअप घेतला परमजी सर, किती वर्षानंतर आता परमजी सरांच्या क्लास केला. नॉर्मल वॉर्मअप पण एक नंबर, म्हणजे तो फील आहे पूर्ण वॉर्मअपला. अक्षरशः फुल स्ट्रेच करून घेतला. आता कुठे चालू होते पोरांना मॅट लावायचं. सरांची बॅग आहे ना, बॅग घेऊन आणतो. हे बघा हे वेपन्स आहेत, तो बॅनर आहे समोर, इकडे स्टिक्स आहेत. आणि ह्यांना इकडे मॅट लावायला सांगितले सगळ्यांना. गपचूप काढायला लागते सर काहीतरी बोलायला.
सगळं काम आहे हळूहळू लावा. एवढे सर्वजण आहेत. पण तो सर कशी म्हणजे का आता पण सगळे एकदम बेल्ट सराईज घेतात ब्राऊन थर्ड पर्यंत म्हणजे व्हाईट बेल्ट पासून तर नंतरचे ब्राऊन सेकंड फर्स्ट आणि ब्लॅक बेल्ट हे आपल्या कवळे सराई घेतले. पण सरांचं एकदम टीचिंगच वेगळं होतं. आता तो फील्ड कळतोय लगेच. सगळ्यांना लावलं कामाला. इकडे स्टिक्स आहेत बाकी तर तिकडे आहेत सगळ्या गोष्टी. बिझनेसला काम मोठं डायरेक्ट लाव ना तू. डायरेक्ट ठेव हे बाई याचेच ठेव असेच ठेव डायरेक्ट नाही आहेत त्यांना. ते जाऊ तिकडे सर 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 मॅटला वास काय रे असते मॅटला वास माणूस ए बाबू एक तरी लागेल का तुला. लाव 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 कुठे लावला ते बघ त्यांना एक लागते भांडण झाले ते लाव काय नको. लक्षात ठेवायचा एक पाय मध्ये राहणार नेहमी मारताना टेक्निक करताना उचलायचं एखाद्या उचलायचं नाही उचललं नाहीत ना तर तुमचं पंच पोचणार नाही हे लक्षात ठेवा. आलं का लक्षात. तुम्ही करताना जर तुमचं आता हा डिस्टन्स ठेवला बघा आता हा की हा एवढा डिस्टन्स आहे. आलं का लक्षात. आता मी लांब आहे एवढा लांब आहे. जर मी मागचा भाग उचलला आपण सहज स्ट्रेच होतो. आलं लक्षात. पूर्ण स्ट्रेच केलंय हाय खाली ठेव. हात पोचत नाही. हात पोचण्यासाठी काय दिलंय हातचा हा तुम्हाला ते दिलंय ते करताना हा ऊपर आहे हाईट वाढली ही लांबी वाढली. आलं का लक्षात. हा टेक्निक करताना इथून हा पहिला वन वन आलं लक्षात. समोर मध्ये पाय आमची प्रॅक्टिस चालू आहे इकडं. एक दोन आणि आम्ही सर बघतो ते गेले सर खाली. अक्षरशः काम निघाला. पॉवरफुल प्रॅक्टिस ना ह्याचा पण बघा आमचं माहिती म्हणजे कसं म्हणतं का जे डान्सचे कॉम्पिटिशन आहेत ना ते प्रॉपर चालू आहेत म्हणून याला खाली बसायला डिस्टन्स मध्ये कसं करतात ना ते आहे. तिकडे पंच मारत आहे पाठी आलो की परत ती आता खाली पण काढतात ना त्यांना शूट करायला पण दाखवत असतं. जस्ट आहे ना सगळं आटपलं. लंच ब्रेक झाला. 1 वाजला बरोबर. सगळे दमलेत. आमचं पण आता भरपूर घेतलंय. आता जस्ट बसतोय. बाकी सगळे गेले तिकडे. आम्ही दोघं जण आहोत. अर्णव ये. आम्ही फक्त क्लासमध्ये कोण हा अर्णव श्रवण आणि मी आम्ही 3 जण आलो. दुकानचा डब्याला हाया हाया मंगळवारी उपास आहे. मग हा आपल्याकडे गुडघे आणले बघूया काहीतरी पण न्यायला पण नाही आणि बोलते जाईन तू डबा आणलात की नाही रे पोरं. का आणला काय काय जाऊ आईला मी पण अंडा बिर्याणी वाह वा तुझं कुठं आहे हे तू कुठल्या इथलंच पाहतोय तुला आणू वेपन बघितले मग दाखवले ना. अननस दिसले. अननसच्या आहेत ना कटिंग केलेले ते घेऊया बोलते खायला ना मजा येते. तर मी एक घेऊन जातो आणि ह्याला श्रवणाने अर्णव आहे त्याला 2 देतो. बॉडी डिहायड्रेशन होतंय ना एक बेकार एकदम. त्यात बोला आल्यापासून कंटिन्यू चालू आहे क्लास क्लास क्लास. आता 1 दिवस ब्रेक आहे पण आता मी काही येत नाही. डेटा पण द्यायचा प्रयत्न देऊ. आता आरामच करू.
हे बघा, हे घेतले 1 2 3 भरपूर आहे क्वांटिटी, बघायला नको आता बसून खाऊ. तर मग आलो तिकडून घरी. आता मला वाटतं संध्याकाळी संपला असेल तो आपला कुबोडचा जो ट्रेनिंग कॅम्प होता ना, तो कुबोड तर आज आहे. ते कसं नाईटिकचा बर्थडे आहे, तिकडे बोलवलं आहे सगळ्यांना. तर आम्ही चाललो इथले काय कपडे वगैरे एकदम टाकाटाक घातले, कारण इथले खर्च करायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे चाललो तिकडे बर्थडेला. पप्पा निघतो म्हणून थांबलो. आता फोन आला, बोलते केक कटिंगसाठी थांबलो, या म्हणलं आलो बोलतो. तर जाऊया जरा बर्थडे सेलिब्रेट करू. एक ते इमेजचं थोडं करेक्शन करून द्यायचं आणि त्याची व्हिडिओ द्यायची, बनवून देऊ. आणि परत 2 दिवस गेलं का परत 2 दिवस शूट आहे, गडबड आहे. परत 2 दिवसात तुला बाहेर जायचं. त्याच्यामुळे सगळा लाईनअप चालू आहे, गडबड होऊन जाईल. करून घेऊ आणि मग बस चलो जाऊया. सगळेच आहेत प्रमुख माग चल. ए नैतिक नाही उलटली काय नैतिक. ए नैतिक नाही. ए इकडे आईला मारला झाला. आला रे.